आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत. बारामतीमध्ये आला होता, कार्यकर्त्यांना आश्वस्त करून चाललेला आहात. 2029 ची निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावरती लढणार. नाही, आश्वस्त करण्याची वेगळ्या आवश्यकता नाही. मी जे काल बोललो तोच संदर्भ घेऊन आज या ठिकाणी संवाद साधला. अधिक संघटनात्मक काही बाबी ज्या आहेत त्याच्यावर चर्चा केली. ती होत असताना कालच कर्नाटक सरकारच्या गृहमंत्र्याशी काँग्रेसचं आणि रोहित पवार हे शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेटले. आज कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री जे आहेत DK शिवकुमारजी यांच्याशी भेटले आणि त्यांना जो FIR कर्नाटकमध्ये दाखल झाला आहे त्याच्यावर महाराष्ट्र सरकार अजून काही करत नाही, याचा तपास झाला पाहिजे, याच्यावर कारवाई झाली पाहिजे, या अनुषंगानं कर्नाटक सरकारची चर्चा आज काँग्रेस करते आहे. हे देखील आजच्या बैठकीच्या निमित्तानं आवर्जून सांगितलं. पण काँग्रेस जे चर्चा होती ती कर्नाटकामध्ये होते, गुन्हा महाराष्ट्रात. मग महाराष्ट्रात वर्ग केला होता पण अद्यापपर्यंत या ठिकाणी झालेलं नाही. त्या संदर्भात काय? हे पंतप्रधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत हे असंवेदनशील आहेत. एकीकडे सभ्यता संस्कृती सांगतात आणि त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाताचा चौकशी अहवाल ते अद्यापपर्यंत येऊ देत नाही. त्याचा हरवलेला ब्लॅक बॉक्स जो आहे त्याचं काय झालं हे सांगत नाही. जे वेगवेगळे संशय निर्माण झालेले हा घातपात असल्याच्या अनुषंगानं त्याच्यावर ते काही बोलत नाही. या संदर्भामध्ये वास्तविक पाहता अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने त्यांना जाब विचारला पाहिजे आणि याला आता कोणत्या शब्दात त्याचं वर्णन करावं. हा असंवेदनशीलतेच्याही पेक्षा कुठेतरी संविधानाशी आणि तपासाशी हा गद्दारी करणारा अशा स्वरूपाचा त्यांचा एकंदरीत भूमिका आढळून येते. दिरंगाई का होती असं तुम्हाला वाटतं? दिरंगाई जेव्हा होती आहे तेव्हा यातमध्ये काळोबेरा आहे असा संशय वाढतोय. खरं तर काँग्रेसने माघार घेतली. तुम्ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार होता, मात्र तुम्ही येणार नाही. त्याच वेळेस आता जवळपास स्पष्ट झालं होती काँग्रेसच्या निवडणुकीतून माघार घेणार आणि झालं तसंच. मला यायचं नसतं तर मी आजही आलो नसतो. त्यामुळे असा तर्कवितर्क लावणं मला असं वाटतं चुकीचं आहे. महाराष्ट्राचे जे प्रभारी आहे रमेश चेन्नीथलाजी ते स्वतः निवडणूक लढतात आहे. त्यांचा निवडणूक अर्ज ज्या दिवशी भरायचा होता त्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यालयावर आमचा पूर्वघोषित जो मोर्चा आहे तो होता. नंतरच्या काळात संघटन सृजनसारखी महाराष्ट्रावर प्रक्रिया आहे त्यामुळे मी जाऊ शकलो नव्हतो. नंतर बारामतीचे निर्णय काही घ्यायचे होते त्यासाठी थांबलो होतो. शेवटचा दिवस जो होता हा 6 तारखेचा हा शेवटचा प्रचाराचा दिवस होता. त्यामुळे मला त्यावेळेस माझी एक जबाबदारी आणि एक कुठेतरी एक सभ्यता म्हणून त्या ठिकाणी जावं लागला. मी त्याच दिवशी सांगितलं होतं की मी उमेदवारी अर्जाची जी कुठल्याही परिस्थितीत 7 तारखेला मी बारामतीला येईल आणि मी त्या दिवशी ठरल्यानुसार मी आज आलेलो आहे. आजही आलो नसतो तर तुम्हाला तसं म्हणण्याकरता जागा राहील. 3 प्रश्न शेवटचे विचारतो. सातत्यानं तुमच्या बोलण्यातून येतोय. मगाशी मी देखील हा प्रश्न विचारला होता. डाऊनफॉलवरती जे परत पवारांनी वक्तव्य केलं होतं ते तुमच्या काँग्रेसच्या खरंच म्हणायला लागलंय का? ते एखादं वाक्य हास्यास्पद असतं. ते हास्यास्पद कसं काय लागेल जिवारी? त्यात वाक्यात हे होतं की त्यांना अवघड जाईल, म्हणजे कुठेतरी धमकी पण होती. हे हास्यास्पद आहे. म्हणजे अजितदादांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे तर त्याचं जाण आणि भान ही कुठेतरी ठेवली पाहिजे. ते असं काही बोलतात. त्यांनी काय असे शब्द वापरले. त्यांच्या लहान बंधूंनी काल काय आमचं भरभरून मोठा पक्ष आहे म्हणून आमचं अभिनंदन केलं, एकाने दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे हा जो आहे एकंदरीत अवघड आहे रे बाबा. हा प्रवर्गात जाणारा विषय तो काही जिवारी बिवारीचा विषय नाही आणि या विषयावर राजकारण करण्याची मोठी संधी होती. मात्र अशा चुकीच्या आणि हास्यास्पद बाबीवर राजकारण न केलेलं बरं. आणि मुळातच ते वक्तव्य त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनुषंगानं आता परिपक्वतेच्या तराजूत जाऊन बसलाय. त्यामुळे आता त्या तरुजावर त्याचा निर्णय होईल. खरं तर पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली आहे. वाटतंय होईल म्हणून? भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याजवळ राहणारे त्यांचे मित्रपक्ष यांना हा भस्म्या नावाचा आणि चेटकिनीचा आजार लागलेला आहे. दुसऱ्याचे पक्ष फोडल्याशिवाय त्यांना करमत नाही. स्वतःच्या पक्षाला मोठं करणं, स्वतःचे विचार जनतेपुढून घेऊन जाणं, याऐवजी दुसरे जे रेडीमेड लोक घेणं हा त्यांचा असणारा मोठं सफरंडी गत काही काळातली आहे. नाशिकच्या प्रकरणाकडे कसं बघता? गोमांस दिलं गेला असा आरोप जो आहे तो गिरीश महाजन यांनी. चौकशी झाली पाहिजे. इंदिरा गांधींनी गोहत्याबंदी आणली होती. नंतरच्या काळात गोवंश हत्याबंदी देखील आली आणि महाराष्ट्रामध्ये आता जे बीफ आहे त्या विकण्यावर बंदी आहे. आणि असं होत असताना झाली असेल तर त्याचा तपास करा. मात्र हे होत असताना ते हेमंत बिश्वा त्यांचे जे भारतीय जनता पक्षाचे जे आसामचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे फोन कॉल आता खूप व्हायरल होतात आहे की मी कुठे खायला गोमांस नाही म्हणतो. अरे खा, तुम्हाला पाहिजे तेवढं खा, मात्र घरात बसून घ्या ना, बाहेर कशाला खाता, असं त्यांचं जे वक्तव्य आहे. तर त्यामध्ये आसाममध्ये गोमांस मिळतंय का या संदर्भामध्ये देखील भाजपने कुठेतरी खुलासा केला पाहिजे. आणि भाजप शासित गोव्यासारखे असे किती प्रदेश आहे की जिथे
गोमांस ही विक्रीला सरकारने भाजप सरकारने परवानगी दिली आहे तेही सांगावं. आणि त्यासोबतच जेव्हापासून भाजप सरकार 14 पासून आली तेव्हापासून गोमांसची निर्यात ही किती टक्क्यांनी वाढली आणि किती टन गोमांस हे निर्यात होतं याचा देखील आकडा हा भारतीय जनता पक्षाने जाहीर करावा आणि मग या विषयाचं राजकारण त्यांनी करावं. काँग्रेसनं मिशन बारामती हाती घेतलं असं म्हणायचं का? मिशन बारामतीच नव्हे तर नवसर्जन मिशन हे काँग्रेस पक्षाने हाती घेतलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. ते होते हर्षवर्धन सपकाळ आणि बारामतीमध्ये त्यांनी आता यायला सुरुवात केलेली आहे आणि आगामी काळात त्यांचे दौरे होणार असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.